अगोदर मनोज रांगे यांची जी मागणी होती की मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण दिलं जावं, पण त्यानंतर त्यांची भूमिका बदलली, ओबीसीमधून आरक्षण दिलं जावं ही मागणी. नेमकं या मागणी पाठीमागचं कारण वगैरे काय असं? याच्या पाठीमागलं कारण म्हणजे कसं आहे, हे राजकीय क्षेत्रामधला आधार असला तर त्याच्यात काय होत असतं, राजकीय क्षेत्रामधून जसे जसे पानं उचकटत असते तसा तसा अभ्यास वाढत असतो. तसं एक पहिलं पान टाकलेलं होतं राजकीय क्षेत्रांनी ते पान टाकल्याच्या नंतर जरांग्याने वाचिलं, ते पान काही सक्सेस व्हायना. दुसरं पान टाकलं, दुसरं पान टाकल्याच्या नंतर सक्सेस व्हायना. पण ते तिसरं पान कोणतं टाकलं, लाठीचार्ज झाल्याच्या नंतर काहीतरी होईल म्हणून ह्या सगळ्या ठरून येणे लाठीचार्ज केलेला आहे. हो, माझ्या महिला भगिनी पोलीस होत्या, हो काय सांगावं तुम्हाला, काय त्याचे हाल केले महिला मंडळचे, पोलीस खात्याचे, काय त्या लोकांचे रोडने पळत होते. अहो बिगर रानापाण्याचे तिने 6-7 महिने रानात झोपली. काय त्याचे हाल करता तुम्ही? अरे तुम्ही आरक्षण घ्या, समाजाचे कुठल्या हाल होऊन देऊ नका. त्याच्यामध्ये काहीतरी असतेनच ना, त्याचे 10-5 लोक प्रतिनिधी त्याच्यात कर्मचारी असतेनच ना, पोलीस खात्यात असो किंवा कोणत्या याच्यात असो, 10-5 लोक त्याचे असतील ना. त्याचे पण हाल झाले, त्याच्या लोकांचे हाल झालेच ना.